गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याला माणसापासून दूर करणारी गोष्ट कोणती आहे बरं। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, माणसामध्ये भांडणं चालू आहेत, माणसामध्ये द्वेष होतो, मग माणसामध्ये भगवंत दिसेल का बरं? कधीच दिसणार नाही। माणसाला माणसापासून ह्या दूर करणाऱ्या दोन गोष्टी आहेत ना। पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आहे, म्हणजेच एक क्षणिक आहे आणि दुसरी आहे ना, जर तिचं नियंत्रण नसलं ना तर मनुष्याच्या आयुष्याची राखरांगोळी होते, मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रेम निर्माण होत नाही। म्हणजे जर आपलं हे आयुष्य चांगलं जगायचं असेल ना, या जीवनामध्ये मान सन्मान मिळवायचा असेल तर या दोन गोष्टी सांभाळून वापरायला हव्या। पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा। म्हणजे या वैखरीमधून मनुष्याने काय बोलावं, काय कोणाशी सांगावं, म्हणजे कसं वर्तन करावं ना, ही जीभच सांगत असते ना। कोणाशी कसं बोलावं, आपल्या बोलण्यामुळे संपर्क तुटलाही जातो ना, आणि एखाद्याचा बोलण्यामुळं माणसं जवळसुद्धा येतात। म्हणजे या वैखरीमध्ये प्रेमच नसेल ना तर भगवंताची ओढसुद्धा आपली कमी होते ना, भगवंताशी नातंसुद्धा कमी होतं। म्हणून कुणाशी आपण जेव्हा बात करतो ना, कुणाशी आपण संपर्क साधतो तर एखाद्या मनुष्याला सहज वाटावं, याच्या तोंडामध्ये, याच्या वैखरीमध्ये किती देवत्व आहे। तसा शब्द म्हणतो ना की असं वाटतं याच्या वैखरीमध्ये भगवंत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण तो पैसा असून तुमचा पैसा आहे ना, ही पैशाची मस्ती आहे, ती तुमच्या पूर्ण वागण्यामध्ये दिसत असेल तर मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं? अजिबात नाही। हा पैशाचा उपयोग आहे ना मनुष्याने सत्कर्मासाठी करायला हवा। पण थोडा जरी मनुष्याच्या जीवनात पैसा आला ना की लगेच मनुष्य उन्मत्त होतो। मग या जीवनामध्ये आहे ना काही फायदा आहे का बरं? ज्या पैशानं मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार येत असेल, ज्या पैशानं मनुष्याचं जीवन कलंकित होत असेल, त्या पैशाचा फायदा काय आहे बरं? म्हणजे मनुष्यानं एकत्र यायला हवं। एकत्र येणं सोपं असतं का बरं? पण एकत्र होणं कठीण असतं, कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही, पण एकत्र होण्यासाठी विचार एक असणं गरजेचं असतं। बघा, ज्याप्रमाणे छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते, त्याप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा आहे ना, ते नक्कीच देत असतं। म्हणजे ही भगवंताची भक्ती आहे ना, ती मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असते। म्हणजे मनुष्यानं कुठं थांबावं हे ज्याला समजलं ना, तो जीवनामध्ये सक्सेसफुल होऊन जातो, जीवनामध्ये आनंदी जीवन जगतो। म्हणजे बघा, तुम्ही स्वल्पविराम कधी पाहिलाय का बरं? त्या स्वल्पविरामामध्ये सुद्धा राम आहे आणि पूर्णविरामामध्ये सुद्धा राम आहे। कुठे विश्रांती घ्यायची आणि कुठे पूर्ण थांबायचं ना, हे ज्याला कळालं ना, तो आयुष्य नावाच्या ओळीचा अर्थ आहे। म्हणजे ज्याचं जीवन धन्यच होऊन जातं ना। पण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसानं या 4 गोष्टी आहेत ना आयुष्यामध्ये स्वतः करायला हव्या।
बघा, आता तुम्ही म्हणाल की या 4 गोष्टी कोणत्या आहेत बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ह्या आपल्या दैनंदिन गरजा आहेत. आणि या दैनंदिन गरजांमध्ये, या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कितीही श्रीमंत जरी असाल ना, तरी स्वतःची पूजापाठ किंवा दिवा आहे ना, तुम्ही घराचा दिवा आहे तो स्वतःने लावायला हवा. कधी कधी आपण घरामध्ये काय बघतो बरं? आपल्या अगोदर आपली आई उठते, आपले वडील उठतात, आपली पत्नी उठते. आपल्याला कधी देवाचा दिवा लावायला वेळच मिळत नाही, कारण तो आपल्या अगोदर कोणीतरी लावलेला असतो. कधीतरी ही सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही हा नियम चालू करा की मी सर्वांच्या अगोदर सकाळी उठेल आणि माझ्या अगोदर कोणी दिवा लावणार नाही. पण आपण याच्यामध्ये कधीच रस घेत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, या गोष्टीला कधी महत्त्व देत नाही. पण कधीतरी भगवंताचा दिवा तुम्ही लावून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये किती ऊर्जा साठवली जाईल. आता पहिली गोष्ट पाहिली की आपल्या देवघरातला दिवा आपण स्वतः लावायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे माणसानं कोणाकडेही मागून पाणी पिऊ नये. बघा, कधी तरी ठीक आहे, पण जास्तीत जास्त आहे ना, माणसानं कुणाकडं मागून पाणी पिऊ नका. यामुळे चंद्रग्रहाचं नुकसान होतं ना, म्हणूनच स्वतः पाणी घेऊन प्या. तुमच्या जीवनामध्ये 7:30पासून तुम्ही दूर राहाल. तिसरी गोष्ट आता पाहूया. माणसानं आपला अंतर्वस्त्र आहे ना, ते स्वतः धुवावं. पण हे आपल्याला आयुष्यामध्ये करता येतं का बरं? कारण आपण आता आपल्या घरातील स्त्री आहे ना, तीच हे करत असते. आता काही करतसुद्धा असतील, ज्यांना जेवढं करता येईल त्यांना तेवढं करावं. पुढची गोष्ट म्हणजे कोणीही कितीही श्रीमंत असला ना, तरी घरातील स्त्रीनं स्वयंपाकघर आहे ना, ते नीट ठेवलं पाहिजे. आता हे स्त्रियांचं काम आहे. हे स्त्रियांनी आहे ना, बघा, जर तुमची घरामध्ये भांडी खरकटी असतील तर तुमच्या लक्ष्मी देवतेवर हा परिणामच होत असतो ना. पुढची गोष्ट म्हणजे ज्या ताटामध्ये आपण जेवण करतो ना, त्या ताटामध्ये हात कधीच धुवू नका. आयुष्यामध्ये हा नियम आहे ना, तो निरंतर आपण पाळायला हवा. कारण ते जेवण परब्रह्मच आहे ना. ते संपल्यानंतर ज्यावेळी आपण जेवणाच्या ताटामध्ये हात धुतो ना, तो अन्नाचा अपमान आहे, भगवंताचा अपमान आहे. या भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलं आणि इथे जन्मालाच घातलं ना. उलट मग आपण भगवंताचे पांग फेडण्याऐवजी भगवंताचा जिथे अपमान होत असेल, तर मग आपण जीवनामध्ये पापच निर्माण करतो ना. म्हणून त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येतं. म्हणजे काही वास्तुशास्त्राच्या गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा आपण आयुष्यामध्ये पाळायला हव्या. ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म उपयोगी आहेत ना, त्याप्रमाणे आपण या संसारामध्ये जे जीवन जगतो, हे जीवन सुंदर कधी होतं बरं? हे जीवन जरा नाती व्यवस्थित असतील ना, जरा नात्यांमध्ये प्रेम असेल, तेव्हा सुंदर होतं ना. म्हणजे नात्यांमध्ये प्रेम पैशाने विकत घेता येतं का बरं? अजिबात नाही. नातं इतकं सुंदर असावं ना की तिथं सुख दुःखसुद्धा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळालं ना, हे अजिबात महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला काय टिकवता आलं हे खूप महत्त्वाचं आहे ना. बघा, तुम्ही विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये आजपर्यंत किती मित्र झाले बरं, किती मैत्रिणी झाल्या बरं, आपल्या जीवनामध्ये किती नातेवाईक आले. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समजून घेणारं कधीतरी कोणी क्वचितच मिळतं ना. आणि हेच नातं आपल्याला टिकवता आलं पाहिजे. कधी आपल्या आयुष्यामध्ये हा प्रश्न पडतो ना, नक्की माझा कोण आहे? ही अवस्था बघा, आपण अर्जुनाची सुद्धा पाहिली. या अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावर निघाला ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण पडला, नक्की माझं कोण आहे? तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना पूर्ण भागवत गीताचं ऐकवली ना, ते ज्ञान करून दिलं. तसं आपल्यालाही भगवद्गीता ऐकवायची असेल तर आपल्याला सुद्धा
या भक्ती मार्गामध्ये यावं लागेल, रोज श्रवण करावं लागेल, रोज उपासना करावी लागेल, तरच त्यामध्ये मजा आहे ना. नाहीतर या जीवनामध्ये कुणी कुणाच्या चांगल्यासाठी बोलतंय का बरं? अहो नव्हे तर ज्ञान घेण्यासाठी सुद्धा लोक पैसे देतात. ज्ञान सुद्धा कोणी फुकट देत नाही. आपण आता पाहतो की बघा, हे मोठमोठे कीर्तनकार आहेत, ते कीर्तनकार सुद्धा 1-2 तासाचे कीर्तन करायचं असेल ना, लोकांना ज्ञान द्यायचं असेल, तरी सुद्धा 50-50 हजार रुपये घेतात. म्हणजे तुम्हाला ज्ञान सुद्धा फुकट दिलं जात नाही. मग आपण स्वतःची किंमत ओळखावी की आपण समाजासाठी काडीमोळच आहोत ना. पण इथे तुम्हाला सर्व फुकटमध्ये मिळतं. जिथे सर्व काही दिलं जातं ना, तेच भगवंताचं स्थान आहे ना. जिथे कोणाकडूनही 1 रुपयासुद्धा घेतला जात नाही. कधी तुम्ही ऐकलं आहे का की या चॅनलकडून पैसे मागवलेले आहेत, की आम्हाला तुम्ही पैसे द्या, असं कधी म्हटलेलं आहे का? अजिबात नाही. कारण हा आपला क्षेत्रच नाही. कारण इथे ज्याच्या मनाला चांगलं वाटतं ना, त्यांनीच इथे थांबावं, नाहीतर दुसरा कोणी इथे थांबू नये. म्हणून आपण आयुष्यामध्ये आजपर्यंत भगवंताची आपल्यावर कृपा आहे ना, ती याचमुळं आहे ना. कारण आपण दुसऱ्याकडून काही घेत नाही, आपल्याकडूनच आपण देतो ना. म्हणून भगवंतांनी आयुष्यभर तेच केलं ना, आपल्या संतांनी आयुष्यभर तेच केलं की आपल्याकडून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलं. आपल्याकडून दुसऱ्यांच्या जीवनातील दुःख असेल, त्या दुःखामध्ये सहभागी झाले. म्हणून आजपर्यंत आपण संतांची ओळख निर्माण केली ना. ही संतांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आजपर्यंत आपल्या ओठावर काय आहे बरं? सर्व जाती धर्माला एकत्र केलं, म्हणजे दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला वेचूनच दिलं ना. आणि आज आहे ना, याच मनुष्याची गरज आहे. पण हा मनुष्य आपल्याला कुठे भेटतो का बरं? दिसतो का बरं? कधीच दिसत नाही. मनुष्यानं बघा, नवे तर हे भगवंताचं चिंतन आहे ना, ते तरी फुकट मिळायला हवं. पण मनुष्य त्या गोष्टीचे सुद्धा पैसे घेतो. म्हणजे हा आपण म्हणतो ना, हा कलियुग आहे. काहीही फुकट मिळत नाही. फक्त समर्थ विचार फुकट मिळतात. आणि हे समर्थ विचार आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये आहे ना, ऊर्जा निर्माण करत असतात. पण मनुष्याला त्याची किंमत कळत नाही. उलट आहे ना, विकत गोष्टी घेतो, पण फुकट गोष्टीला तो किंमत देत नाही. म्हणून आपण आपला परमार्थ ओळखावा की आपण ज्या परमार्थामध्ये आहोत ना, तिथे सर्व काही फुकट आहे. फक्त आपली इच्छा हवी. आणि जेव्हा इच्छा असेल ना, तेव्हा सर्व सुंदर होऊन जातं. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख येतं की लगेच तो भगवंतापाशी येऊन जातो. पण जेव्हा सुखामध्ये असतो ना, तो कधीच भगवंताचा विचार करत नाही, कधी भगवंताची सेवा करत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कधीतरी मनुष्याने हनुमान चालीसा वाचावी. बघा, या सृष्टीमध्ये जर कोणती जागृत देवता जर असेल ना, तर हनुमंतराय आहेत. हनुमंतरायांचा अजून अवतार संपलेला नाही. ज्यावेळी राम अवताराचा शेवट झाला ना, म्हणजे राम अवताराचा शेवट म्हणजे काय की श्रीराम प्रभू आहेत ना, आपल्या अवतारातून जेव्हा जाण्याची वेळ आली, तेव्हा हनुमंतराया श्रीरामांच्या पाठीच लागले होते ना की देवा, मला तुम्ही सोडून जाऊ नका, मला इथे एकट्याला सोडून जाऊ नका. पण श्रीराम प्रभूंना हनुमंतांना समजावलं की या कलियुगाला तुझी गरज आहे, तुझा अजून अवतार संपलेला नाही. म्हणून प्रत्येकाचा अवतार संपलेला आहे, पण हनुमंतरायांचा अजून अवतार संपलेला नाही. म्हणून जेव्हा कधी तुम्ही हनुमंतरायांच्या मंदिरात जाल ना, बघा ते प्रसन्न वातावरण बघा. त्या वातावरणामध्ये आपल्याला चाहूलसुद्धा लागेल, असं वाटेल कोणती तरी शक्ती इथे आहे. म्हणून आहे ना, दररोज हनुमान चाळीसाचं पठण करा. जर तुम्ही रोज हनुमान चाळीसाचं पठण केलं ना,
तर मन आणि मेंदूला आहे ना ती आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असते. नियमित हनुमान चाळीसा वाचल्यानं पवित्रतेची भावना वाढू लागते. हे मनोबळ मजबूत होतं. म्हणजे आपल्या जीवनामधील भय तणाव हे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. म्हणून हनुमानजीच्या कृपेनं शरीरातील सर्व वेदना आजारांपासून मुक्तीच मिळते ना. जेव्हा एखाद्याचं शारीरिक आणि मानसिक संकट येतं ना त्यावेळी संकट ते हनुमान छुडावे या ओळीवर मन एकाग्र जर केलं ना संकट दूर होऊन जातं. मनाला शांती मिळते आणि नव्या आशेचा किरणच मिळतो ना. म्हणून हनुमान चाळीसा रोज वाचत जा. जर तुम्ही नियमित वाचन केला ना नियमित जप केला तुमचा आत्मविश्वास श्रद्धा सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये एवढी वाढेल ना की तुमचं मन आहे ना ते स्थिर होऊन जाईल. तुमचं मन संतुलित होऊन जाईल. तुमच्या आत्म्याला आनंद मिळेल. म्हणून हनुमान चाळीसा आहे ना आपण रोज वाचायला हवी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना नामस्मरण घडायलाच हवं ना. आपण प्रत्येक निरूपणामध्ये सांगत असतो की मनुष्यानं श्रवण करायला हवं, मनुष्यानं उपासना करायला हवी. तरीसुद्धा मनुष्य संसाराची चिंता सोडतो का बरं? प्रत्येक गोष्ट करतो ना ती संसाराची चिंता डोक्यावर घेऊन करतो. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सर्व सांगितलेलं आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे. म्हणजे या जगाला अन्न देणारा माझा भगवंतच आहे ना, हा परमेश्वरच आहे. या संसाराची चिंता तोच वाहत असतो ना. पण मनुष्याला काय वाटतं बरं की मीच सर्व करतो, मीच सर्व करतो. हा मी करून करून मनुष्याच्या जीवनात अहंकार वाढतो. मग त्याला भगवंताचा विसर पडणारच ना. कारण त्याला माहीतच नाही की मी फक्त इथं नाममात्र आहे. सर्व काही बघतो तो भगवंत बघतो. तुम्ही कधी विचार केला आहे का? ज्याच्या जीवनामध्ये बघा एखादा भरपूर श्रीमंत मनुष्य आहे, गडगंज संपत्ती आहे, 4-5 पिढ्या पुरेल एवढा पैसासुद्धा त्याच्याकडे आहे, तरीही सुद्धा त्याला पैशाची हाव आहे ना. एवढी हाव असते की मृत्यू जवळ येतो तरी पैसा कमवण्याचे त्याचे ध्येय सुटत नाही. म्हणजेच पैसा म्हणजे समाधान आहे का बरं? अजिबात नाही. आयुष्यामध्ये आहे ना या पैशाला जास्त जर महत्त्व देत राहिलात ना तर आयुष्यामध्ये कधी तुम्ही सुखी होणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्ही समाधानी होणार नाही. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये दुःख याचं कारण कोण बनतं बरं? ही चिंताच बनते ना. हा अहंकार बनत असतो. हे मन लोभी होतं. तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता निर्माण होते ना. त्याचं मन भयभीत होतं, भयानं घाबरतं. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. म्हणजे समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. हे म्हणा या स्वतःला दुःख मानून घेणं टाळ. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दुःख घेऊन टाळशील ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. म्हणजे तुझा शोक आहे ना तो आपोआप निघून जाईल. त्याची तू चिंता सोडून देशील. म्हणजे या विवेकाच्या आधारे आहे ना जेव्हा तू देहबुद्धी त्यांना त्याग करशील ना तेव्हा या देहाच्या अगणित कष्टातून तू मुक्त होऊन त्या मोक्षप्राप्तीकडे जाशील ना. पण हे सहज शक्य होतं का बरं? कधीच नाही. हे शक्य आहे ना तेव्हाच होईल
जेव्हा तू भगवंताच्या चरणाशी लीन होशील, जेव्हा तुझं हे नतमस्तक भगवंतापाशी जाईल. पण आहे जोपर्यंत हा अहंकार मनामध्ये आहे ना, सर्व काही मीच करतो, सर्व काही मीच पाहतो, मीच या जीवनाचा राजा आहे, असा जोपर्यंत मनुष्य बोलतो ना, तोपर्यंत कधीच नम्र होत नाही, तोपर्यंत कधी संयमी होत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य संयमी होत नाही, तोपर्यंत भगवंतापाशी तो पोचेल का बरं? कधीच पोचणार नाही. म्हणून हे मन आहे ना, ते अगोदर एकाग्र करायला हवं. आणि ते एकाग्र तेव्हाच होतं ना, जेव्हा हे मन भगवंताचं नामस्मरण करतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरण वाढवा, भगवंताप्रती श्रद्धा वाढवा, सुंदर विचार करायला सुरुवात करा. तुमचं जीवन आनंदी होईल. जय जय रघुवीर समर्थ.